आज आपण उडदाच्या डाळीशिवाय अगदी 20 मिनिटात झटपट बनणारे पोह्याचे मेदूवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। वरून कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट, जाळीदार असे हे वडे तयार होतात। नारळाच्या चटणीसोबत किंवा मग सांबारसोबत तुम्ही हे वडे खाऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप पोहे घेणार आहे। हे आपण जे कांदा पोहे बनवतो ते जाड पोहे आहेत। आता हे पोहे जे आहेत ते स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। ह्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं। यानंतर फ्रेश पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। पोहे बुडतील इथपर्यंत हे पाणी घालायचं आणि ह्याला 10 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर पोहे बघा मस्त असे फुलून आलेले आहेत। आता या पोह्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर चांगलं पिळून हे पोहे घ्यायचे आहेत आपल्याला। ह्यामध्ये पाणी राहता कामा नये, या पद्धतीने असं पिळून घ्यायचं आणि सगळं पाणी काढून टाकायचं आहे। तर इथे ह्या परातीमध्ये मी सगळे पोहे काढून घेते आहे। आता यामध्येच आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे। दहीसुद्धा आपल्याला जास्त पाणी असेल ते दही नको आहे, थोडंसं घट्ट दही वापरायचं आहे। सगळं मॅश करून घ्यायचं। यानंतर एक छोटा बटाटा उकडलेला घ्यायचा आहे। साधारण अर्धा कप इथे मी बटाटा वापरलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। ह्याचं बघा असा मस्त गोळा तयार झाला पाहिजे। यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। पाव टीस्पून इतकं हिंग घातलेलं आहे। 1 टीस्पून इतकं जिरं घातलेलं आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। 1 इंच आलं आणि 2 मिरच्या घातलेल्या आहेत। 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यानंतर पाव टीस्पून इतकं बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे सगळं पीठ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लागेल इतकं म्हणजे पिठाला घट्टपणा येईपर्यंत तांदळाचं पीठ आपल्याला घालायचं आहे। तर इथे बघा मी अर्धा कप इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि हे घट्ट पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता ह्याचे आपण वडे तयार करून घेऊया। छोटासा पोर्शन ह्यामध्ये काढून घ्यायचा आहे, त्याला चांगलं गोल करून घ्यायचं, मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा मेदूवडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे तयार करून घेते। तर इथे असे काही वडे मी तयार करून घेतलेले आहेत। आता हे आपण तळायला घेऊया। इथे तेल मी गरम करत ठेवलं होतं। तेल बघा मध्यम स्वरूपाचंच आपण गरम करून घेतलेलं आहे। यानंतर ह्यामध्ये वडे सोडल्यानंतर थोडा वेळ ह्याला असंच राहू द्यायचं आहे। त्यानंतरच त्याला झारा लावायचा आणि दोन्ही साईडने चांगले सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे। वडे तुम्ही पाहू शकता की ती मस्त तयार झालेली आहेत। छान ह्याला रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। बाय बाय।